नमस्कार. 97 पाचव्या भागात आपलं स्वागत आहे. याच्या आधी आपले 4 भाग झाले आहेत आणि आजच्या भागात आपण याबद्दल बोलूयात की महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य असूनही आपण भारत देश कसा ना काय नाही चालवला. मागची आता किती 70-80 वर्षे झाली आणि तरी मराठी माणूस अजून पंतप्रधान झाला नाही. तर हे कसं काय घडलं आणि काय केल्याने कुठे आपण नक्की कमी पडलो आणि काय केल्याने हे दुरुस्त करता येईल. आणि हे करायची गरज आहे कारण आपण जसं महाराष्ट्र श्रीमंतच नाही केला, समृद्धच केला आणि त्याचा पाया व्यापक केला, ते भारतात घडलं नाहीये आणि ते घडलं नाही म्हणून भारत मागे आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राने भारत देश भारत देशाचं नेतृत्व करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर कुठे आपलं काय चुकलं आणि काय करायला हवं हे आपण आजच्या आणि पुढच्या भागात बोलू. आणि फक्त त्याच्या आधी एक थोडक्यात जरा आढावा घेतो की मागच्या 4 भागात आपण काय बोललो, म्हणजे याच्या आधीचे भाग ज्यांनी नसतील बघितले त्यांना थोडी संगती लागेल. तर भाग क्रमांक 1 त्याच्यामध्ये आपण काय बोललो की महाराष्ट्र जरी रिचेस्ट स्टेट असलं, सगळ्यात श्रीमंत जरी राज्य असलं, तरी महाराष्ट्राने भारत चालवलेलं नाहीये मागचे 70-80 वर्ष. आणि त्याचं कारण असं आहे की ब्रिटिशांनी त्यांचा एक विशिष्ट त्यांनी जो सत्ता चालवण्यासाठी जो वर्ग निर्माण केला, कृत्रिमरित्या निर्माण केला. एक लक्षात घ्या, क्षत्रिय राजे ते राज्य करतात, त्यांच्या हाताखाली त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या जाती आहेत. कायस्थ, प्रभू, सिकेपी, शेणवी, असे सगळ्या भारतभर सगळ्या त्या जाती आहेत की ज्या त्या स्थानिक राजांना मदत करायच्या. त्यामुळे तो वर्ग तिथे असायचाच. पण इंग्रजांनी कृत्रिमरित्या ब्राह्मण, बनी आणि पारशी ह्या 3 जाती निवडल्या आणि त्यांच्यातनं त्यांनी माणसं निवडून तसा एक वर्ग निर्माण केला. इतकंच नाही तर तो जाताना तोच वर्ग कायम राहिला. मग तो जो वर्ग आहे तो लोकसंख्येच्या दृष्टीने इतका छोटा आहे आणि पण त्यांचं इतकं डिस्प्रपोर्शनेट भारताच्या राज्यकारभारात वर्चस्व आहे. नॉट नेसेसरली त्यांची बुद्धिमत्ता आहे म्हणून, इट जस्ट इज. आणि अर्थातच की सगळे ब्राह्मण, सगळे पारशी, सगळे बनिया हे तिथे आहेत असं नाहीये. पण तरी जो कुठला वर्ग तिथे आहे तो जातीनुसार त्याचं वर्चस्व राहिल्यामुळे मग त्यात भ्रष्टाचार आला आणि त्याच्यातून भारत मागे राहिलेला आहे. तर हे बदललं पाहिजे, हे आपण बदललं पाहिजे. आणि हे जसं महाराष्ट्रात आपण सत्तेचा पाया पूर्ण व्यापक केला, आणि व्यापक म्हणजे किती व्यापक केला, तर महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय दुसरं कोणी नव्हतंच सरकारमध्ये ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला. मग हळूहळू त्या सरकारमध्ये म्हणजे मला आठवते मी लहान असताना सुद्धा 60% एकूण सरकारमध्ये मराठा समाज असायचा. तो आज घडीला 18% आलाय. की मराठ्यांची लोकसंख्या 32% होती, किंवा आहे, आज आहे. तर 32 आपण आपल्या लोकसंख्येच्या सुद्धा प्रमाणात आज तिथे राहिलेलो नाही आहोत, ही वस्तुस्थिती आहे. पण दॅट्स ओके. चला, दुसरे तर दुसरे, जे कोण येईल तिने राज्यकारभार स्वच्छ आणि चांगला चालवला पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण महाराष्ट्रात आपण हे केलं, ऑलरेडी केलं, आणि त्यामुळे महाराष्ट्र हा प्रगत झालेला आहे. तर ते भारतात करायची गरज आहे. तर पहिल्या भागात आपण ते बघितलं की महाराष्ट्र का नाही झाला गेला पुढे. कारण ब्रिटिशांनी तुम्हाला 150 वर्ष तुम्हाला खच्ची केलं, आणि नुसत्या मराठा जातीलाच नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना, इतकंच नाही महाराष्ट्रातल्या इव्हन ब्राह्मणांना सुद्धा, की हा जो वर्ग मी तुम्हाला म्हणलो ब्राह्मण, बनिया, पारशी, त्याच्यात मराठी ब्राह्मणही थोडे आहेत, फार नाहीयेत. मुख्यतः हा वर्ग सगळ्या नॉर्थ इंडियन वर्ग आहे, थोडाफार साऊथ इंडियन असेल, पण मुख्यतः नॉर्थ इंडियन ब्राह्मण, बनिया, पारशी असा तो वर्ग आहे. तर दुसऱ्या भागात आपण काय पाहिलं की देशाचे शत्रू ओळखता आले पाहिजेत. की देश चालवणं, सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची असते सुरक्षितता. तर आपला देश स्थिर असायला पाहिजे. हो का नाही, कारण समृद्धी साठी पहिलं स्थिरता तर असली पाहिजे. की अनागोंदी वाजली असेल तर कसं काय चालेल. तर हे अनागोंदी कोणामुळे वाजते, तर 3 एलिमेंट्स आहेत की ज्यांच्यामुळे देशामध्ये अस्थिरता येते आणि ते देशाचे शत्रू आहेत. तर हे शत्रू नेमके ओळखले पाहिजेत, हे आपण दुसऱ्या भागात बोललो. आणि कोणते 3 शत्रू आहेत, तर नंबर 1 की जे भ्रष्ट राज्यकारभार चालवणारी माणसं, तीच जर भ्रष्ट असतील तर विषयच संपला. त्यामुळे सगळ्यात प्रथम शत्रू तो आहे. पाकिस्तान नाही, चीन नाही, अमेरिका नाही. पाकिस्तान, चीन, अमेरिका यांना आपण शत्रू म्हणणं खूप सोपं आहे. पण आपल्याच घरात राहून आपल्याच घराच्या विरुद्ध काम करणारी माणसं जी असतात ती सर्वात मोठे शत्रू असतात. तर पहिला शत्रू तो आहे की जो तुमचा सरकारी अधिकारी आहे, की ज्यांनी प्रामाणिकपणे काम करणं अपेक्षित आहे, जनतेची सेवा करणं अपेक्षित आहे. तो माणूसच जर तिथे लाच घ्यायला लागला तर कसं काय चालायचं. तो नंबर 1चा शत्रू आहे, लक्षात घ्या. नंबर 2चा शत्रू कोण, तो जो धर्माच्या द्वारे समाजात अज्ञान पसरवतो. बरं, अज्ञान पसरून तिथंच थांबत नाही, त्यातून पुढे तो तेढ आणि विष पसरवतो. त्यामुळे हे आजकाल जे काही हिंदुत्वाचं सगळं चाललेलं आहे, मुस्लिमांना नावं ठेवणं, ख्रिश्चनांना त्या मारलं, त्या ग्रॅम स्टेन्सला ओरिसामध्ये मारलं, ही जी माणसं आहेत हे नंबर 2चे शत्रू आहेत, लक्षात घ्या. की त्यांनी तुम्हाला तुमचं काय धर्म करायचा स्वतःच्या घरात करा ना, ते तुम्ही राजकारणात आणता आणि राजकारणात आणून समाजात विष घालवता.
हा नंबर दोनचा शत्रू आहे. आणि तेच मी तुम्हाला उदाहरण सुद्धा सांगितलं की इंग्लंडमध्ये कसं हेनरीनी त्याला त्या लोकांनी विरोध केला केम्ब्रिजमध्ये. केम्ब्रिज हे आळंदीसारखं ठिकाण होतं, तिथं काही युनिव्हर्सिटी वगैरे नव्हतं. त्या लोकांनी विरोध केला, त्यांनी त्यांना सगळ्यांना हाकलून दिलं आणि तिथं त्यांनी विद्यापीठ स्थापन केलं आणि तिथून पुढे इंग्लंडची सगळी प्रगती झालेली आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल, इतिहास तपासून बघा. केम्ब्रिज विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंग्लंडची प्रगती होत गेलेली आहे. तर आपण ते केलं पाहिजे की हे जे अज्ञान पसरवणारे लोक आहेत, तेढ पसरवणारे लोक आहेत, त्यांना बाजूला करून राज्य त्यांच्याशिवाय चाललं पाहिजे. राजा प्रथम असला पाहिजे. धर्म वगैरे जे काय असेल ते स्वतःच्या घरात जरूर काय करायचं ते करा. तिसरं जो आपला शत्रू आहे, तो शत्रू म्हणजे व्यापारी की ज्यांच्याकडे पैसा आहे आणि त्या पैशाचा वापर करून ते सरकारवर नियंत्रण आणू बघतात आणि त्या नियंत्रणातून स्वतःचा फायदा करून बघतात. तर हाही भ्रष्टाचारच आहे. फक्त त्यासाठी त्यांना कोणाची मदत मिळते? ऑफकोर्स सगळे IAS कारकून वगैरे सगळे लोक की सरकार दरबारामध्ये जे आपले अधिकारी आहेत त्यांचीच मदत. पण मग त्यामुळे व्यापारी ही त्यांच्या अधिकाऱ्यांची दुसरी बाजू आहे. फक्त ह्याच्यामध्ये काही जरासं गंभीर गोष्ट आजकाल अशी येऊ लागलेली आहे की व्यापार हा फक्त देशाच्या सीमेच्या अंतर्गत नसतो, तो देशाच्या बाहेरही होतो. आणि त्यामुळे समजा ह्या व्यापाऱ्यांनी परकीय शक्तींशी हात मिळवून समजा भारतामध्ये काय अस्थिरता लादली आणि कुठले काय पोपट आपल्या डोक्यावर आणून बसवले की जे नुसते भाषणं देतात आणि देशामध्ये तेढ पसरवत फिरतात आणि आपली देशाची मालमत्ता त्यांच्या मित्रांना विकतात आणि मग त्यांच्या मित्रांना पुन्हा परदेशातनच निधी मिळतो. तर लक्षात घ्या, हे सगळं देशाचे शत्रू आहेत. असं जे कोण करत असतात हे सगळे देशाचे शत्रू आहेत. तर हे तीन देशाचे शत्रू: भ्रष्ट अधिकारी, अंधश्रद्धा आणि तेढ पसरवणारे धर्मगुरू, आणि तिसरं म्हणजे भ्रष्ट व्यापारी की जे तुमची संपूर्ण सत्ता आणि संपूर्ण लोकशाहीलाच ते सोंग लावायला उठले आहेत, असे व्यापारी. आता सगळेच अधिकारी भ्रष्ट असतात का? नाही. सगळेच धर्मगुरू तेढ पसरवतात का? अजिबात नाही. सगळेच व्यापारी असे तुमच्या देशाच्या मुळावर आहेत का? अजिबात नाही. अनेक महाराष्ट्रात, पुण्यामध्ये अनेक चांगले चांगले मारवाडी, गुजराती लोक फार चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यापार करूनच महाराष्ट्राला आपल्याला पुढे आणलेलं आहे ना. त्यामुळे असं नाही आहे की सगळे व्यापारी तसे असतात. पण एक लक्षात घ्या, जे आहेत त्यांना हुडकून काढून त्यांचा बंदोबस्त करणं हे फार महत्वाचं आहे. छत्रपतींनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं स्वराज्य स्थापन करताना? पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला, हो का नाही? की पेंढारे वगैरे हे जे कोण गुंड दरोडेखोर होते पुण्याच्या आसपास, त्यांचा पहिला बंदोबस्त केला. पुढे मग ते सोन्याचा नांगर फिरवून सगळ्या गोष्टी केल्या. तर ते करायला पाहिजे. हे तीन शत्रू आपले आहेत, हे आपण दुसऱ्या भागात बोललो. मग तिसऱ्या भागात आपण हेच पुन्हा शत्रूंबद्दलच बोललो की एक लक्षात घ्या की आपण शत्रूंना जरी ओळखलं तरी आपण सरसकट सगळ्यांना शत्रुत्व घ्यायचं नसतं कोणाशी. की जे नेमकं जिथे ज्याचं चुकतंय त्याला कायद्यानुसार त्याला आयडेंटिफाय करणं, त्याच्या त्या विरुद्ध पुरावे गोळा करणं, त्याच्या विरुद्ध खटले उभे करणं. कारण ती किंवा त्या समजा ही व्यवस्थाच भ्रष्ट आहे तर ती व्यवस्था बदलणं, इथपर्यंतच ते सीमित असलं पाहिजे. तुम्ही जर सगळ्याच ब्राह्मणांना नावं ठेवायला लागला, सगळ्याच बनियांना नावं ठेवायला लागला आणि सगळ्या पारशींना नावं ठेवायला लागला, त्यांनी उपयोग होणार नाही. किंवा सगळ्या अधिकाऱ्यांना नावं ठेवायला लागला, सगळ्या धर्मगुरूंना नावं ठेवायला लागला, सगळ्या व्यापाऱ्यांना नावं ठेवायला लागला, त्यांनी उपयोग होणार नाही. हे आपण बोलतो, हे ढोबळमानाने बोलतो. पण एक नेहमी लक्षात घ्या की सगळ्यात द बेस्ट पॉलिसी इज की आपले कमीत कमी शत्रू असले पाहिजेत आणि मग जे कोण आहेत त्यांचा मात्र बंदोबस्त केला पाहिजे. तर हे आपण तिसऱ्या भागात बोललो. आणि मी तुम्हाला अमेरिकेचं उदाहरण दिलं की अमेरिका बघा, सद्दाम हुसेनवरती त्यांनी अटॅक केला. त्यांनी अख्ख्या इराकला शत्रू नाही म्हणलं, त्यांनी म्हटलं सद्दाम हुसेन आणि त्याची टीम. मग त्यांनी एक पत्त्यांचा डेक तयार केला आणि ते दाखवलं की हे आमचे एक्का दुर्री तुर्री का राजा गुलाम, आणि असे त्याच्यावर त्यांनी अक्षरशः फोटो छापले होते की ही माणसं आम्हाला हवी आहेत. तर तसं लक्षात घ्या, ते ते फार महत्वाचं असतं. उगाच बऱ्याचदा बरं का आपल्याकडचे सुद्धा पुरोगामी लोक जे आहेत ते सरसकट वाटेल तसं ब्राह्मणांना नावं ठेवतात किंवा सरसकट ते काय म्हणायचं त्याला, गुजराती मारवाड्यांच्या मागे लागतील. हे चुकीचं आहे, तसलं काही केलं नाही पाहिजे. चौथी गोष्ट आहे, मग चौथ्या भागात आपण काय बोललो की अमेरिका कसं काय सुपर पॉवर झाला. आणि मी तुम्हाला तीन स्टोरीज सांगितल्या. आता त्या स्टोरीज इथं सांगत नाही, तुम्ही तो भाग जरूर बघा. पण मुख्यतः सुपर पॉवर कोणही कसं होतं, तर तुम्हाला आपलं आपलं जे क्लॅन आहे, आणि क्लॅन म्हणजे काय, तुमच्या जातीनेच आलं पाहिजे किंवा तुमच्या घराण्यातनंच आलं पाहिजे असं काहीही नाही. तर क्लॅन म्हणजे काय की तुमचं जी एक तुमच्या विचारांचे जे लोक आहेत त्यांची संख्या वाढली पाहिजे, तुमची टीम मोठी असली पाहिजे. दॅट्स इट. देर इज नो अदर सिक्रेट. आणि ते ऑटोमन एम्पायरनी केलं, ते इंग्लंडनी केलं, ते अमेरिकेने केलं, म्हणून ते पुढे गेले. तर हे लक्षात घ्या की आपली टीम मोठी करणं फार महत्वाचं आहे.
मग महाराष्ट्राचं गेलं कुठं, आपलं काय चुकलं कुठे? तर आता आपण पटकन त्याच्याबद्दल बोलूयात. तर माझ्या दृष्टीने तीन कारणं आहेत की महाराष्ट्राचं कुठे चुकलं आणि अ, का आपण भारतात प्रमुख नाही, म्हणजे राज्य प्रमुख आहोत, पण सत्तेमध्ये आपण प्रमुख अजिबातच नाही. किंबहुना सत्ता आपल्या हातातून आता पूर्ण निसटली आहे. राजकीय सत्ता गेली आहे, आर्थिक सत्ता गेली आहे पूर्णपणे, असं माझं मत आहे. तर ती परत मिळवता येईल, त्यात त्यात काही प्रॉब्लेम नाही आहेत, लक्षात घ्या. पण काही काही गोष्टी स्ट्रेट आपल्या डोक्यात स्ट्रेट फॉरवर्ड बसल्या पाहिजेत. तर मग तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. नंबर एक, की जरीही आपले नेते अतिशय चांगले आहेत, त्यांनी खरोखरच चांगले काम केले, शरद पवार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, अगदी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, फार मोठी मोठी नावं होऊन गेली. आणि ही तर सात आठ नावं आहेत. माझ्या दृष्टीने मला विचाराल तर हजारो नेते महाराष्ट्रात ठायी ठायी प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात होऊन गेलेले आहेत, की जे आपल्या तालुक्या जिल्ह्याच्या विकासासाठी, शहराच्या गावाच्या विकासासाठी झटले आहेत. सर्वस्व त्यांनी आपलं दिलंय. अशा अनेक होऊन गेलेले आहेत. असं असूनही ही सगळी माणसं, कुठेतरी एक गोष्ट यांच्या लक्षात नाही आली, की मी जी तुम्हाला हे जे नॅरेटिव्ह सांगितलं, की ब्रिटिशांनी आपल्याला ठेचलं आणि मग आता ब्रिटिश गेल्यानंतर ती सत्ता आपण घ्यायला पाहिजे, की अरे, मराठ्यांचं आणि मुस्लिमांचं राज्य होतं, मराठा आणि मुस्लिमांकडनं ब्रिटिशांनी सत्ता घेतली. पण ती सत्ता ना मराठ्यांना मिळाली ना मुस्लिमांना मिळाली. ती सत्ता कोणाला मिळाली? त्यांचा जो क्लास आहे, ब्राह्मण, बनी आणि पारशी, हा एक क्लास त्यांनी जो निर्माण केला, त्यांच्या हातात त्यांनी सत्ता दिली आणि ते निघून गेले. आणि ते आपण सहन करत बसलोय मागची 70 वर्ष. दिस इज ऍब्सोल्यूट नॉनसेन्स. आणि आपण हे दुरुस्त करायला हवं. दुसरी गोष्ट, तर हे बिग पिक्चर आपल्या समहाव या लोकांना कोणालाच कळलं नाही. तर हे समजलं पाहिजे आपल्याला. दुसरा भाग, की आपण आपल्या स्वराज्याची मूल्य कुठेतरी मात्र महाराष्ट्राने गमावली. की महाराष्ट्रावर मग या लोकांनी अन्याय करायला सुरुवात केली. अगदी 1940-50 पासूनच तो अन्यायाला सुरुवात झाली. की आपला जो सेंट्रल प्रोव्हिन्स होता, सेंट्रल प्रोव्हिन्स फोडून मग गुजरात केलं, कर्नाटक केलं, मध्य प्रदेश केलं, जे काय असेल ते, की तो बॉम्बे प्रोव्हिन्स त्याला म्हणायचे ना. आणि मग तेही ठीक आहे, चला मग भाषावार रचना केली, मग त्याच्यामध्ये मग ते पुन्हा बेळगाव, अमुक तमुक तिथं केलं. मग बॉम्बे हायला गॅस सापडला, तो त्यांनी उत्तर प्रदेशला नेला. हो का नाही, की महाराष्ट्रातला इतका प्रचंड मोठा टॅक्स सगळ्या अख्ख्या भारतभर द्यायचा, की आपण इथे कष्टाने पैसा कमवलेला सगळ्या भारतभर जाऊन तिकडे ते लोक भ्रष्टाचार करणार. असं अनेक गोष्टी घडल्या. पण आपली रिॲक्शन कुठे चुकली, की मुंबईमध्ये कोणी दक्षिण भारतीय आले, उत्तर भारतीय आले, तर त्यांनी जरी समजा इथे येऊन काय अन्याय केला आपल्यावर, तर ज्यांनी अन्याय केला त्या माणसाला पकडणं, संपूर्ण उत्तर भारतीय, संपूर्ण दक्षिण भारतीय या लोकांना आपण सगळ्यांनाच एकदम वाईट ठरवणं किंवा त्यांना धोपटून काढणं, रस्त्यावर दिसलं की उठाव लुंगी बजाव पुंगी, असं काहीतरी ते बाळ ठाकरेंनी घोषणा दिली होती, बरोबर आहे का नाही, शिवसेनेनी. ते हे अतिशय चुकलेलं आहे, कारण त्यातनं साध्य काय झालं? काहीही साध्य झालं नाही. आज मराठी माणूस मुंबईमध्ये अजूनच टक्का आमच्या लहानपणी होता त्याहूनही अजून कमी झालेला आहे. आणि तो आता दादर गिरगावातनं केव्हाच बाहेर पडून तो आता ठाणे, डोंबिवली, विरार, पार, आणि तेही सोडून अगदी पुण्यात सुद्धा आलेले आहेत. बरेच लोक मुंबई सोडूनच आता पुण्यात आलेले आहेत. माझे अनेक मित्र आहेत. तर हे सगळं घडलंय ना. तर असं आपण काही ठराविक माणसांना आयडेंटिफाय करून त्यांच्या दृष्टीने तो बंदोबस्त केला पाहिजे, की ती व्यवस्था जी आहे, लक्षात घ्या, ज्यांनी तुमच्यावर महाराष्ट्रात अन्याय करतात ना, तेच लोक त्यांच्या राज्यात त्यांच्या लोकांवर अन्याय करून इथे येऊन पुन्हा इथे येऊन मस्ती करतात, हे लक्षात घ्या. हा तो एक वर्ग आहे. आणि पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो, की तो बाय अँड लार्ज त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही बघितलं माझ्या दृष्टीने विचाराल, पुन्हा तेच ब्राह्मण, बनिया, पारशी. इफ मोस्ट ऑफ द टाइम्स यू विल सी की ऍट द टॉप ऑफ द टॉप प्लेसेस तोच वर्ग असतो. आणि त्याच्यातूनच ते सगळं, IAS असेल, IPS असेल, सगळे जजेस असतील, तर बहुतांशी हा सगळा वर्ग तो आहे आणि तिथून ते अन्याय सुरू होतो, हे लक्षात घ्या. तर ते बदललं पाहिजे. आणि आपण उगाचच सरसकट दक्षिण भारतीय लोकांना मारणं, सरसकट उत्तर भारतीय लोकांना नावं ठेवणं, छटपूजेच्या विरुद्ध आम्ही काहीतरी बोंबाबोंब करणार, असं हे हे अतिशय चुकीचं आहे. आणि का 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 चुकीचं आहे? कारण आपली ती स्वराज्याची मूल्य नाही आहेत. स्वराज्याची मूल्य कशासाठी आहेत? काय आहेत? सगळ्यांना न्याय, सगळ्यांना स्वातंत्र्य आणि सगळ्यांना समता, सगळ्यांना संधी, हे स्वराज्याचं मूल्य आहे. स्वराज्य म्हणजेच काय? स्वराज्य, प्रत्येक व्यक्तीचं ते राज्य आहे. छत्रपतीने ते आपल्याला शिकवलं होतं ना. तर आपण ते विसरून चालणार नाही. आपण उलट भारतातनं जे जे लोक त्यांच्या राज्यातल्या अन्यायाला कंटाळून आपल्या राज्यात आलेत, त्यांना आपण आसरा दिला पाहिजे, त्यांना जवळ केलं पाहिजे, त्यांना आपल्या महाराष्ट्राची मूल्य शिकवली पाहिजेत. पण एक लक्षात घ्या, हे सगळं करण्यासाठी आपल्याला सामर्थ्यवान बनलं पाहिजे.
आर्थिकदृष्ट्या नुसतं तत्वज्ञानाच्या दृष्टीने उपयोग नाही बलवान, नुसता वारसा सांगून उपयोग नाही. पैसा असला पाहिजे आता. आणि सत्ता तर आता आपण हातातनं गमावलेली आहे, पण तीही कमवता येईल. पण हे लक्षात घ्या की चुका आपल्या कळल्या पाहिजेत. पहिली चूक मी काय सांगितली? वी डिडंट सी द बिग पिक्चर. दुसरी चूक काय सांगितली? आपण सरसकट वाटेल तसं सगळ्यांशी शत्रुत्व घेत गेलो, की दक्षिण भारतीयांशी शत्रुत्व घ्या, उत्तर भारतीयांशी शत्रुत्व घ्या. मग आता ते लोक इथे येऊन तेच आता तुमच्या विरुद्ध मतदान करणार, काँग्रेसच्या विरुद्ध, जरीही काँग्रेसने चांगलं काम केलं. आणि जाऊ दे, तुम्हाला समजा नसेल आवडत काँग्रेस, दॅट्स ओके. माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राचा विचार महत्वाचा आहे. काँग्रेस पक्ष, आय रिअली डोंट केअर की तुम्ही त्याला नाव काँग्रेस द्या नाही तर काय द्या. पण महाराष्ट्रवादी विचार असणं अतिशय गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, की काही गोष्टी मात्र निर्णयच चुकलेले आहेत आपले, महाराष्ट्राचे निर्णयच चुकलेले आहेत. सर्वात पहिला निर्णय जो चुकला, आणि हे धोरणात्मक निर्णय, की लक्षात घ्या की तुम्हाला लोकांचं कल्याण करायचंय, तर कल्याण करण्यासाठी सत्ता तर हातात ताब्यात पाहिजे. तुम्ही आपली सत्ताच दुसऱ्याला दिली, मग तो दुसरा ते माकडाच्या हातात सत्ता दिली, ते माकड मग नंतर गावभर सगळं पळत सुटलंय आणि मग त्याला हवं ते करतंय, त्याला काय अर्थ नाही ना, बरोबर आहे का नाही? आपल्याला आपली सत्ता आपल्या हातात ठेवून मग लोकांचं कल्याण करायचंय, तर ती सत्ता दुसऱ्याला देऊन कसं चालेल? आणि सगळ्यात मोठी सत्ता काय असते माहितीये? टॅक्सेशन, ॲबिलिटी टू टॅक्स, ॲबिलिटी टू हॅव मनी सो दॅट यू कॅन रन द गव्हर्नमेंट. तर सगळ्यात प्रचंड एक मोठी चूक महाराष्ट्रात जी घडली, ती म्हणजे माझ्या मते सी डी देशमुख त्यांचं नाव. सी डी देशमुख नाही, धनंजय गाडगीळ. धनंजय गाडगीळ फार मोठा माणूस, इकॉनॉमिस्ट. सी डी देशमुख सुद्धा फार चांगले, म्हणजे फार मोठी मोठी माणसं, चांगली माणसं होऊन गेली आपल्याकडे. तर ही दोन मोठी चांगली नावं, त्यातले धनंजय गाडगीळ जे होते, हे अर्थतज्ज्ञ होते. आणि त्यांच्या नावाने गाडगिळ फॉर्म्युला एक तयार केला आपण. आणि गाडगिळ फॉर्म्युला तर आपण काय म्हणलं, की अ, सगळा जो काही कर गोळा होईल राज्यांमध्ये, तो आपण केंद्रात पाठवायचा आणि केंद्राने लोकसंख्येच्या प्रमाणात तो सगळ्या राज्यांना द्यायचा. तर याचा अर्थ काय होतो माहितीये का? की एखादं राज्य जर चांगलं चालत असेल, एफिशियंट असेल, तर त्याच्यातला पैसा हा इनएफिशियंट राज्यात तसा जातो. कारण का? त्या लोकसंख्या लोकसंख्या बघायची. कोण किती उत्पादन करते, कोण किती चांगलं काम करते, तसं नाहीये. तर म्हणजे याचा अर्थ काय, की एखाद्याने खूप कष्ट करून पैसा कमवलाय आणि त्याच्यावर तिकडं एक आळशी बसलाय, तर लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना तो पैसा मिळणार, त्यांनी काम करू नाही तर नको करू. तर ही अतिशय चुकीची कल्पना महाराष्ट्रानेच मांडली, आपणच मांडली, आणि ती मग याला सर्व लोकांनी ताबडतोब सगळेजण हो म्हणाले. लक्षात घ्या, नंबर एक चूक. त्याच्या पुढची चूक काय झाली आपली, की आपण ह्या सगळ्या म्हणजे आपण आपली पॉवर दिली ना दुसऱ्यांना. मग दुसऱ्या पद्धतीने आपण आपली पॉवर कशी दिली, की अरे, समता सगळं ठीक आहे, रिझर्वेशन अतिशय चांगली गोष्ट आहे, केलंच पाहिजे, सगळ्यांना पुढे आणलं पाहिजे, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. पण ती संधी शिक्षणात द्या, नोकरीत द्या. पण राजकारणात, राजकारणात ऑलरेडी तिथे लोक मत देतात ना. तिथं अजून तुम्ही इथं आरक्षण करून काय उपयोग आहे? तुम्ही राजकारणात आरक्षण आणलं, याच्यावर का मूर्खपणा दुसरा नाही. की जिथे लोकांना संधी आहे, ते तो मत ऑलरेडी ते चांगल्या माणसाला मत देणार आहेत. त्यांना ऑलरेडी आपण घटनेने तो अधिकार दिलेला आहे. तिथे आरक्षण करायची गरजच नव्हती. भले स्त्रिया असतील, नाही तर दलित असतील, नाही तर आदिवासी असतील, नाही तर ख्रिश्चन असतील, नाही तर अजून कोणी असतील. जो कोण ज्याला कोणाला निवडून यायचं त्यांनी उभा राहा, त्यांनी चांगलं काम करा आणि चांगले कामाच्या जोरावरती निवडून यावं ना. तिथं आरक्षण देऊन काय तुम्ही करताय? आणि त्याच्यामुळे मग काय झालंय, की त्याच्यामुळे आता अ, हळूहळू हळूहळू त्या सत्तेमधला काय अर्थच राहिला नाहीये. महिलांना तुम्ही X% काय काहीतरी आरक्षण देता, मग त्यांच्या आडून त्यांचे नवरे अजूनही सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. हा अशा सगळ्या गोष्टी हे लोकशाहीला माझ्या दृष्टीने अतिशय घातक गोष्टी झाल्या. आणि तीच गोष्ट सरकारमधल्या नोकऱ्यांची, की सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची माझ्या मते गरज नव्हती. सगळीकडे ना आपण समान संधी राबवायला हवी होती. समान संधी म्हणजे काय, की सगळ्यांना म्हणायचं की साधारणतः संधी हळूहळू हळूहळू देत जा, सो दॅट ते टक्के वाढत वाढत गेले पाहिजेत प्रत्येक समाजाचे. आणि साधारणतः कधीतरी ते चित्र एकसारखं दिसलं पाहिजे. तर असं ना धोरणात्मक चुका, की आपण आदर्शवादचा अतिरेक केला आणि त्यामध्ये मग जे प्रॅक्टिकॅलिटी किंवा जे खरं देशाचं हित कशात आहे, हे आपण विसरलो. असं माझ्या मते तिसरं कारण आहे. तर ही तीन कारणं जरूर लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये शिवसेना, भाजप ह्यांचा दोष आहेच आहे, की त्यांनी खरोखरच म्हणजे हे सगळं काही सुरुवातीला बाळा ठाकरेंनी दक्षिण भारत, उत्तर भारत सगळं सगळ्यांना दुपटून काढलं. आणि काय शेवटी काय झालं, मराठी माणसं सगळी निघून गेली मुंबई बाहेर, किंवा भगवंशी. आपण हे मात्र यांचे मस्त चाळीतनं मस्त मोठमोठे बंगले तयार झाले.
आणि आज त्यांची मुलं बाळं खरोखरच काय काम धंदा करतात, आय हॅव नो आयडिया. तर तर हे आपण पाहायला पाहिजे की अशा पद्धतीने अ, खरोखरच शिवसेना म्हणा किंवा त्याच्यानंतर मग भाजप आलं. भाजपने हिंदुत्वाच्या नावाखाली तेढ वाढवणं, आणि आता आजकाल महाराष्ट्रात सुद्धा इतक्या अंधश्रद्धा, इतकं धार्मिक उन्माद दिसतोय, म्हणजे शर्मेची गोष्ट आहे. तर आपला हा वारसा नाहीये. खोके घेणं, हप्ता, हे हे आपला वारसा नाहीये. हे आपल्याला कुणीही शिकवलेलं नाहीये. तर हे आपण दुरुस्त केलं पाहिजे. आणि इवन बाकी खोके हप्ता तर सोडून द्या, इवन घराण्यांचा वारसा नाहीये महाराष्ट्रामध्ये. छत्रपतींनी देशमुखी, इनामदारी, या सगळ्या गोष्टी केव्हा मोडून काढल्या? देसाई, सगळे हे जे वतनदार होते, केव्हा मोडून काढले? 300-350 वर्षांपासून. तेव्हापासून आपल्याकडे घराणे असा प्रकार राहिलाच नाहीये. म्हणजे ज्याला तुम्ही आज घराणी घराणी म्हणता, तर काहीतरी लोक श्रीमंत असणारच, काही लोकांचा स्थानिक प्रभाव असणारच. पण तुम्ही काँग्रेस पक्ष बघा, शंकरराव चव्हाण कुठल्या घराण्यातनं आले? झाले ना मुख्यमंत्री. यशवंतराव चव्हाण कुठल्या घराण्यातनं आले? हं? त्याच्या उलट कोल्हापूरला जे असतील काही सरदार घराणे असतील, त्यांच्यातलं कोण तुम्हाला मुख्यमंत्री झालेले दिसते? मला तरी माहित नाही. एक सुद्धा मुख्यमंत्री मला तरी माहित नाही की जो सरदार घराण्यातनं आलेला आहे. त्यामुळे हे घराण्यांचा घोष करणारे हे सगळे अतिशय लबाड लोक आहेत. त्यांच्यावर काडीचा विश्वास ठेवू नका. आपला वारसा हा घराण्यांचा नाहीये, जातीचा नाहीये, धर्माचा नाही. आपला वारसा स्वराज्याचा वारसा आहे. तर आता लेट्स जस्ट एंड विथ टू व्हेरी रेलेव्हंट स्टोरीज अँड परहॅप्स त्याच्यातनं तुम्हाला आपलं आज आपण जे काय बोललो त्याच्याबद्दल थोडंसं रेलेव्हन्स तुमच्या लक्षात येईल. आणि आय लेट यू फिगर इट आउट. पहिलं म्हणजे एअर इंडियाबद्दल, की एअर इंडियाचं जे काही झालं त्याबद्दल आपण बोलू. आणि दुसरं म्हणजे एक ट्रम्पची एक परेड झाली, त्याबद्दल थोडंसं पटकन 1-2 मिनिटात मी बोलेन. एअर इंडियाबद्दल मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता जे काय झालं त्याबद्दल परत मी बोलत बसत नाही, कारण अनेक जणांनी अनेक पद्धतीने ते चर्चा करून झाली आहे. तुम्हाला सगळं माहिती आहेच की ती अतिशय दुर्दैवी घटना घडली. पण एअर इंडिया 2022 साली टाटाला जी विकली गेली तिथनं ही सुरुवात झाली असं माझं मत आहे. की 2022 साली एअर इंडिया टाटाला विकली गेली 18,000 कोटी रुपयांना, म्हणजे साधारणतः 2.4 अब्ज डॉलर्सला. आणि त्यावेळी टाटाकडे मालमत्ता माहिती आहे किती होती? 45,000 कोटींची मालमत्ता होती. भले टाटा लॉस करत होतं, पण टाटा वॉज दी मोस्ट प्रीमियम इंडियन एअरलाईन. म्हणजे कल्पना करा, अब्जावधी लोक आहेत, त्यांचा तो देश आहे, त्याचं नंबर 1 एअरलाईन, आणि त्याची किंमत किती? फक्त 2.4 अब्ज बिलियन डॉलर्स. म्हणजे आणि बरं, ते विकलं पण कोणाला? टाटाला. पुन्हा टाटा कोण? पारशी. तुम्हाला मी सांगतो, ही ब्राह्मण बनिया पारशी व्यवस्था आहे. ते सगळे एकमेकांचं हित बघणारे लोक आहेत. आणि त्या पद्धतीने ती विकली गेली. आणि मग ती, बाय द वे, मग ती विकली गेल्यानंतर 3 वर्षात त्याचा रेव्हेन्यू किती झाला? तिप्पट झाला. 18,000 कोटीवरनं 61,000 कोटी त्याचा रेव्हेन्यू झालेला आहे. मग सरकारने ती, बाय द वे, हा, तर त्यांचा रेव्हेन्यू 18,000 कोटीच होता. सरकारने ती 18,000 कोटीलाच विकली. आणि अ, ती आज 61,000 त्याचा आता रेव्हेन्यू झालेला आहे. त्याच्या बदल्यात टाटाला त्याचा कमीत कमी 45,000 कोटी मालमत्ता असलेलं वस्तू मिळाल्या, आणि हे सगळं कितीला? 18,000 कोटीला. आणि बरं, त्याच्यातही मी पुन्हा गंमत सांगतो की 18,000 कोटी मधले टाटाने सगळे 18,000 कोटी स्वतःने दिले का? अजिबात नाही. त्याच्यातले माझ्या मते टाटाने त्या काळात जेमतेम 3,000 कोटी भरले असतील स्वतःच्या खिशातनं, जेमतेम, इफ दॅट. आणि उरलेले सगळे पैसे टाटाला बँकेने कर्ज म्हणून दिले. आता या बँकेच्या कर्जावरती गॅरंटी म्हणून कोण उभं राहिलं? अर्थातच पुन्हा एकदा आपली तीच व्यवस्था, ब्राह्मण बनिया पारशी व्यवस्था, भारत सरकार जिंदाबाद. त्यांनी टाटाला त्या लोनला गॅरंटी दिली. तर मला असं म्हणायचंय की मग हे असे सगळे फेवर्स जे आहेत, हे कुठल्याही मराठी माणसाला का नाही दिसत? आम्हाला का नाही असं दिसत की कुठल्या भोसले, जाधव, शिंदे, जोशी, कुलकर्णी, हो का नाही, काही अशी नावं का नाही दिसत की ज्यांना तुम्ही अशी कर्ज देता आणि तुम्ही म्हणता हो आमचं हे चालू आहे. हा, आम्ही तर इतकं सुंदर राज्य, भारतात सगळ्यात नंबर 1चं राज्य तयार केलं, आणि तुम्ही आम्हाला, आमच्या लोकांना काय नाही? त्याच्यावर त्या DS कुलकर्णीचे, चांगला माणूस, बिझनेस करणारा माणूस, की जो म्हणते मी सगळ्यांचे पैसे परत देईन, त्या माणसाला तुम्ही पकडून तुरुंगात टाकले. अजून तो तुरुंगात आहे, हो का नाही? तर एक लक्षात घ्या की आणि म्हणजे, आणि अख्ख्या भारतात सगळ्यात जास्त म्हणजे तुरुंगात गेलेला बिल्डर माझ्या मते DS कुलकर्णी शिवाय दुसरा मला तरी माहित नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर मला जरूर सांगा. तर ही अशी आपली व्यवस्था आहे. पुन्हा तेच लक्षात घ्या, उत्तर भारतीय, नॉर्थ नॉर्थ इंडियन, ब्राह्मण बनिया पारशी, इंग्रजांची व्यवस्था मोडून काढली पाहिजे. आणि टाटाने हे जे काही केलं, टाटाला हे जे काही किरकोळीत त्यांनी एअरलाईन विकलं, मग त्याच्यानंतर त्यांनी मेंटेनन्स केलं नाही. आता त्या मेंटेनन्सवरती कोणी प्रश्न विचारत नाहीयेत. ते वेगळे 100 प्रश्न विचारतायत, पण मुख्य प्रश्न विचारत नाहीयेत की तुम्ही त्या विमानांचा मेंटेनन्स केला होता का नव्हता, हो का नाही?
की जो करायला हवा होता, किती डिले होता. ते प्रश्न विचारत नाहीयेत, विचारणार पण नाहीयेत. मग लेट्स गो टू द नेक्स्ट वन, की अमेरिकेमध्ये मागच्या आठवड्यात ट्रम्पची परेड झाली. तर अमेरिकेमध्ये ना, अमेरिकेच्या 250-300 वर्षाच्या इतिहासात सैन्याची परेड असा प्रकारच नाहीये इथे. इथे असं काहीही नाही की सैन्याची परेड होते. अं, की जाज्वल्य देशाभिमान किंवा एकदम असं USA हा प्रकार आत्ता ट्रम्पनी चालू केला. त्याच्या आधी अमेरिकेत असं जाज्वल्य वगैरे काहीही नव्हतं. आणि एक लक्षात घे, जितका देश प्रगत असतो ना, तिथं ते जाज्वल्य खूप कमी असतं. जाज्वल्य प्रकरण हे फक्त मागास देशांमध्ये किंवा मागास ज्यांची बुद्धी आहे अशा लोकांमध्ये ते तुम्हाला दिसतं. पण जिथे प्रागतिक लोक आहेत, त्यांना फक्त प्रगतीवर लक्ष असतं आणि आनंदावर लक्ष असतं. इंग्लंडमध्ये पण तुम्हाला असं जाज्वल्य वगैरे काहीही दिसणार नाही. इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये राजाला शिव्या घालणारे अनेक लोक मला दिसले. मी इंग्लंडला मागची काही वर्षात बऱ्याचदा जाऊन आलो. तर माझं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तिथले लोक असे आहेत की दे आर जस्ट हॅपी लकी गो. काम मस्त करतात, छान खेळीमेळीने राहतात आणि उगाच काय भेदभाव वगैरे करत बसत नाहीत. नॉर्थ इंडिया, इंग्लंड, साऊथ इंग्लंड, अमुक तमुक काय थोडंफार असेल, नाही असं नाही. पण साधारणतः पुन्हा सगळीकडे चित्र तेच आहे की आपली टीम एक ठेवणं, एकसंघ राहणं देशाने आणि प्रगतीवर लक्ष असणं, अंधश्रद्धा दूर करणं, शिक्षण, ज्ञान, विज्ञान हे सगळे प्रागतिक देशांची लक्षणं आहेत. तर ट्रम्पने केलेल्या परेडला फक्त 20,000 लोक आले. त्यांनी प्रचंड गाजावाजा केला, प्रचंड देशभक्तीचा ढोल वाजवला. 20,000 लोक आले. त्याच्या उलट अ, त्याला विरोध करणारे अख्ख्या अमेरिकेत, सगळ्या अमेरिकेत प्रत्येक शहरामध्ये त्याला विरोध करणारी प्रदर्शनं झाली आणि त्यांना लाखो करोडो लोक आले. पण अर्थातच ट्रम्पला घाबरून मीडियाने त्या त्यातल्या त्यात कमी दाखवल्या त्या बातम्या. त्याचा भरपूर त्यांनी ढोल वाजवला नाही असं नाही. पण ऍक्च्युली आकडा तुम्हाला सांगतो की आकडा DC मध्ये फक्त 20,000च लोक आले त्याच्या परेडला, त्याहून जास्त आले नाहीत. तर असं आहे, एक लक्षात घ्या, अजूनही अमेरिका जरी किती ट्रम्प सारखा माणूस त्याला हुकुमशाहीचं वळण द्यायचा प्रयत्न करतोय, पण अजून तरी अमेरिकेमध्ये लोकांमध्ये त्या मानाने भरपूर स्वातंत्र्य आहे, भरपूर जिद्द आहे आणि फॅनॅटिक बिहेवियर अजूनही खूप त्या मानाने मी म्हणेन कमी आहे. की ज्याच्यापासून आपल्या भारत देशाने वाचलं पाहिजे, की एकच माणूस फार शहाणा आहे, त्याला सगळं कळतं, तोच आमचा गुरु, विश्वाचा गुरु, हे सगळं जरा बंद केलं पाहिजे. जरीही अमेरिकेत त्या दिशेने, अमेरिकेचं वारं त्या दिशेने जात असलं तरी अजूनही अमेरिकेत खूपच लोक स्वतःच्या मनाने देशाचं हित खरोखर ठेवूनच वागणारे आहेत. तर मला वाटतं आज आता एवढं बोलूनच थांबतो आणि पुढच्या भागात आपण याबद्दल बोलूयात की मग महाराष्ट्राने नक्की केलं काय पाहिजे, मराठी माणसांनी, आपण, तुम्ही, आम्ही, आपण काय केलं पाहिजे म्हणजे देश प्रगत होईल. ओके, चला मग, बाय.